तुम्ही बिझनेस सुरू करायचा विचार करत आहात, जॉब सोडून स्वतःचं काहीतरी करायचं आहे, ऑनलाईन बिझनेस, शॉप, पार्लर, क्लासेस, काहीही. पण एक प्रश्न, तुमचा बिझनेस कायदेशीर आहे का? कारण आज छोटं दुर्लक्ष उद्या मोठी अडचण बनू शकतं. आपण मोटिवेशन व्हिडिओज बघतो, मोठं व्हा, पैसे कमवा, स्वतःचा बॉस बना. पण कुणी सांगत नाही की बिझनेस लीगल करणं ही यशाची पहिली पायरी आहे. आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी प्रत्येक छोट्या व्यवसायाला माहिती असायला हवी. ती म्हणजे शॉप ॲक्ट. 500 ते 1000 रुपयामध्ये तुमचा बिझनेस लीगल होऊ शकतो. पण माहिती नसल्यामुळे ही गोष्ट अनेक लोक टाळतात. शॉप ॲक्ट म्हणजे तुमच्या व्यवसायाची सरकारी नोंदणी. महाराष्ट्रामध्ये ही नोंदणी महाराष्ट्र शॉप्स अँड इस्टॅब्लिशमेंट ॲक्ट या कायद्याखाली केली जाते. याचा साधा अर्थ असा आहे की सरकारला तुम्ही सांगत आहात, हो मी व्यवसाय करत आहे, हा माझा पत्ता आणि हा माझा व्यवसायाचा प्रकार, आणि त्या बदल्यात तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं. हे सर्टिफिकेट म्हणजे तुमच्या बिझनेसचं लीगल आयडेंटिफाय प्रूफ आहे. खूप लोक विचारतात, मी छोटा बिझनेस करतो, मला लागतो का हा शॉप ॲक्ट? तर हो, लागतो. किराणा दुकान, ब्युटी पार्लर, टेलरिंग, कोचिंग क्लासेस, ऑनलाईन इंस्टाग्राम बिझनेस, होम फूड किंवा टिफिन सर्व्हिस, ऑफिस, एजन्सीज म्हणजे जिथे पैसे कमवले जातात तिथे शॉप ॲक्ट लागू होतो. मी घरातून काम करते तरीही शॉप ॲक्ट हा लागू शकतो, कारण तुम्ही बिझनेस करत आहात. तर चला प्रॅक्टिकल पाहूया. समजा उद्या तुम्हाला बँक करंट अकाउंट उघडायचं आहे, लोन घ्यायचं आहे, GST रजिस्ट्रेशन करायचं आहे किंवा गव्हर्मेंट स्कीमसाठी अप्लाय करायचं आहे, तर तेव्हा ॲड्रेस प्रूफ आणि बिझनेस प्रूफ दाखवावा लागतो. तेव्हाच शॉप ॲक्ट उपयोगी पडतो. दुसरी गोष्ट, जर कोणी कंप्लेंट केली, इन्स्पेक्शन झालं, तर शॉप ॲक्ट नसल्यास दंड लागू शकतो. म्हणून सुरुवातीलाच लीगल बेस मजबूत करा. बिझनेस म्हणजे फक्त पैसा नाही, बिझनेस म्हणजे ट्रस्ट आहे. यासाठी लागणारी प्रक्रिया खूप सोपी आहे. यासाठी पुढील डॉक्युमेंट्स लागतात: आधार कार्ड, पॅन कार्ड आणि दुकानाचा पत्त्याचा पुरावा. यासाठी लाईट बिल किंवा रेंटचं ॲग्रीमेंटही चालून जातं. त्यानंतर भाड्याने असेल तर NOC लागते आणि पासपोर्ट साईज फोटो, बस एवढंच. पार्टनरशिपमध्ये असेल तर पार्टनरशिप डीड, कंपनी असेल तर इनकरप्शन सर्टिफिकेट लागते. आता हा शॉप ॲक्ट कसा काढायचा? तर पहिली स्टेप, ऑनलाईन वेबसाईटवर जा, रजिस्ट्रेशन फॉर्म भरा, त्यानंतर बिझनेसच्या डिटेल्स भरा आणि डॉक्युमेंट्स जे सांगितले आहे तिथे ते अपलोड करा आणि फी भरा. एवढं सोपं आहे. फी साधारणतः 500 ते 1000 या दरम्यान असते. 5 ते 10 दिवसामध्ये तुमचं सर्टिफिकेट मिळून जाते. बिझनेस सुरू केल्यावर 30 दिवसात हे सर्टिफिकेट काढणे योग्य आहे. त्यानंतर बरेच लोक पुढील चुका करतात. चूक नंबर 1 ती म्हणजे नंतर काढू असं म्हणत राहतात. चूक नंबर 2, चुकीचा पत्ता देतात. आणि तिसरी चूक म्हणजे डॉक्युमेंट्स इनकम्प्लीट ठेवतात. या सगळ्यामुळे खूप मोठे प्रॉब्लेम होऊ शकतात. त्यामुळे तुमचा बिझनेस सिरियस घ्या. छोट्या गोष्टी फ्युचर वाचवतात. जर मोठं व्हायचं असेल तर छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या. आज तुम्ही शॉप ॲक्ट काढलात म्हणजे तुम्ही स्वतःला सांगत आहात, मी सिरियस आहे. यश अचानक येत नाही, यश प्रिपरेशनने येतं. बिझनेस सुरू करणं सोपं आहे, पण लीगल आणि मजबूत बिझनेस उभा करणं ते स्मार्ट लोक करतात. आजच ठरवा, तुमचा बिझनेस फक्त आयडिया नाही, तो रजिस्टर रिॲलिटी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच प्रॅक्टिकल फायनान्शियल गायडन्ससाठी चॅनेलला आजच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.